नमस्कार, मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. मंदिर संस्कृती उपासकांकडून कुलदैवत खंडोबाला 1 टन डाळिंब फळांची पूजा. राज्याचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाला येथील मंदिर संस्कृती उपासक असलेल्या गुरव पुजारी वीर कोळी गडशी आणि देवस्थानच्या वतीनं सुमारे 1 टनहून अधिक डाळिंब फळांची पूजा साकारण्यात आली. याकरिता खंडोबाचे भावी भक्त आणि फळ उत्पादक खंडेराव जाधव यांनी भक्तप्रसाद म्हणून 1000 किलो डाळिंब फळे देवाला अर्पित केली. याची माहिती गुरव पुजारी वर्गाकडून देण्यात आली. 12ही महिने येथील उपासक सेवक भक्त विविध महिन्याच्या फळ फुले भाज्यांच्या प्रसाद स्वरूप पूजा अर्चित करीत असतात. खंडोबा देवता म्हाळसा देवी साक्षात गंगाबानाई देवी वसुंधरा स्वरूप असल्याने ही वसुंधरा पूजा म्हणूनही ओळखली जाते. चंदनउटी, आंबा पूजन अशा विविध फळांच्या तर विविध फुलांच्या पूजा सजावटीत केल्या जातात. वैशाखातील रविवार असल्याने जेजुरी गडावर भाविकांची प्रचंड गर्दी होती. सकाळपासून भाविकांच्या दर्शनाकरता रांगाही लागल्या होत्या. त्यातच आज खास अशी डाळिंब फळांची पूजा आणि कृषी देवतेला निसर्ग अबाधित ठेवण्याची प्रार्थना येथील गुरव पुजारी वर्गाकडून केली जाते. तर पारंपरिक मंगलवाद्य असलेल्या सनई चौघडा वाजून येथील गडशी समाज देवाची आळवणीही करतात. विविध उपासक घटकांनी आपापल्या पारंपरिक प्रथा पाळून देवाची कृषी पूजा करण्यात सहभाग दर्शवला. यावेळी श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त कमिटीसह कर्मचारी सेवेकारी वर्गांनी ही फळ कृषी पूजनात सहभाग दर्शवला. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी. आज या ठिकाणी वैशाख रविवारी श्री मार्तंड खंडोबाची महापूजा झाल्यानंतर पुजारी वंशपरंपरागत मुख्य पुजारी वीर कोळी गडशी या सगळ्या समाज बांधवांनी आज या ठिकाणी डाळिंबाची आरास केली आहे. आणि या प्रत्येक वैशाख महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी एकदा चंदनओटी झालेली आहे, दुसरी आता डाळिंब पूजा झाली आहे, त्यानंतर एक आंबा महोत्सव आहे, त्यानंतर दुसरे जे राहिले ते मोगरा महोत्सव उत्सव आहे. असे विविध प्रकारचे 4 उत्सव या वैशाख महिन्यामध्ये साजरे केले जातात. यामध्ये सर्व भाविक असतात. या भाविकांना देवाचा प्रसाद म्हणून प्रत्येकाला डाळिंब, आंबा आणि प्रसाद संपूर्ण देवाला वाटण्यात दिला जातो. त्यानंतर येणाऱ्या संपूर्ण भाविकांना संस्थांतर्फे खास सुविधा केलेली असते, दर्शनाची व्यवस्था असते. त्यानंतर मंदिरामध्ये संस्थांचे कर्मचारी, मार्तंड देवस्थान, वंशपरंपरागत पुजारी, वीर कोळी गडशी या सगळ्या समाज बांधवांनी एकत्र येऊन हा मोठा उत्सव साजरा केलेला आहे.